मोठ्या उत्साहात आपल्या महाविद्यालयामध्ये साजरा करतो आहोत ते आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, ज्यांच्या नेतृत्वात आपण हे सगळे कार्यक्रम आयोजित करत असतो, ज्यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम आपण यशस्वी करत असतो, ते आपले लाडके प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे अध्यक्षस्थानी आहेत. संविधानाचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे ते सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, व्याख्याते माननीय श्री आशुतोष बच्छाव सर हेही मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत. त्यासोबतच महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक वैभव सोनवणे सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जेवढे काही आपण उपक्रम राबवतो त्या ज्यांच्या नेतृत्वात राबवतो ते आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत. मंचासमोर या सभागृहामध्ये महाविद्यालयाच्या विविध विभागामध्ये कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक, माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहकार्य करणारे सगळे शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचं मी या कार्यक्रमाप्रसंगी पुनश्च खूप स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपल्या महाविद्यालयाच्या परंपरेनुसार ज्यांनी शिक्षणाची गंगा येवल्यापर्यंत आणली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली, ज्यांनी गोरगरीब आदिवासी कष्टकरी शेतकरी शेतमजूर मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालय काढली, वसतिगृहे काढली आणि आपल्या सगळ्या शिक्षणाची सोय केली, ते कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीचे अग्रणी नेते, महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून, त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपण कुठलाही कार्यक्रम संपन्न करत असतो. या परंपरेनुसार मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे, अभिवादन करावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. आपल्याकडे आलेल्या सन्माननीय अतिथींचं, पाहुण्यांचं यथोचित आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य असतं. या कर्तव्यानुरूप मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आजचे आपले वक्ते, आजचे आपले प्रमुख पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री आशुतोष बच्छाव सर यांचं आपण महाविद्यालयाच्या वतीनं यथोचित आदरातिथ्य करावं. महाविद्यालयातर्फे शॉल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचं स्वागत होत आहे. ज्यांच्या प्रेरणेनं कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी एवढं मोठं काम उभं केलं ते महात्मा गांधी, ज्यांच्या नावानं ही संस्था चालते, त्या आदरणीय महात्मा गांधीजींच्या चरित्र भेट देऊन या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं यथोचित स्वागत झालेलं आहे, सत्कार झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचंही स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सन्माननीय प्रमुख आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं.
धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे, त्यामुळं मी अधिकचा वेळ घेणार नाही. थेट या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अर्थात या कार्यक्रमाची सविस्तर भूमिका विशद करण्यासाठी आमच्या सहकारी प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला येथे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय श्री आशुतोष बच्छाव सर, शैक्षणिक पर्यवेक्षक आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आदरणीय प्राध्यापक KS चौधरी सर आणि गणेश जावळे सर, कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्राध्यापक वैभव सोनवणे सर, तसेच इतर ज्येष्ठ प्राध्यापक आणि सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय. म्हणजे आपल्या संविधानाला लागू होऊन एकूण 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आपण रोजच आपल्या जगण्यामध्येच संविधान आहे. खरं तर भारतीय माणसाच्या जगण्यामध्ये संपूर्ण संविधान आलेलं आहे. हे आपल्या संविधानाचं यश आहे की आपल्या आजूबाजूला जगभरामध्ये अनेक लोकशाही देश, तिथली सरकारं एकामागून एक कोसळत असताना सुद्धा आपल्या देशामध्ये संविधानाने एवढी ताकद निर्माण करून ठेवलेली आहे आणि एवढं परिदृढ, एवढं भक्कम पायावर आपलं संविधान उभं आहे की आपल्याकडे सनदशीर मार्गाने सर्व कामं चालतायत. आजही 75 वर्ष पूर्ण होऊनही ही ताकद आहे संविधानाची. संविधान निर्मात्यांनी आणि ज्यांना आपण संविधानाचे जनक म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभरातल्या अनेक संविधानांचा अभ्यास करून हे संविधान आपल्याला दिलेलं होतं आणि त्यांनी या संविधानामध्ये अशी ताकद निर्माण केलेली होती की ते आजतागायत कधीही कालबाह्य झालेलं नाही. आजतागायत ते काळासोबत चालणारं झालेलं आहे आणि जगातलं एक भक्कम आणि मोठा लोकशाही देश म्हणून भारताला समोर आणतंय आपलं संविधानामुळे. हे शक्य झालेलं आहे. आणि खरं तर असे कार्यक्रम घेण्यामागचा आमचा उद्देश असा असतो की राज्यशास्त्राचे विद्यार्थी शिकतात संविधान, पण इतर विद्यार्थ्यांना सुद्धा आणि खास करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण देशात काय चाललंय, आपला देश कोणत्या पायावर उभा आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेणं आणि त्यासोबत आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणणं हे खूप चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. म्हणून आपण हे कार्यक्रम आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतो. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करणंच एक भारतीय नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जास्त न बोलता मी एक आठवण सांगेल फक्त की तुम्हाला कुणी वाचलेलं असेल, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण विद्यार्थ्यांपैकी कुणी वाचलं असेल, कोणाला माहिती असेल, पण आपल्या संविधानामध्ये एवढी ताकद आहे की ते शिक्षितच नाही तर अशिक्षित लोकांना सुद्धा जागरूक करून जातं. याची एक आठवण सांगावीशी वाटते. 1975ला जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली होती अंतर्गत अशांततेच्या कारणाने, त्या आणीबाणीनंतर अनेक NGOजनी, अनेक बाहेरच्या परदेशी संस्थांनी सुद्धा एक सर्वे केला होता की आणीबाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं. त्यावेळेला आपल्या भारतातला बऱ्यापैकी भाग किंवा बऱ्यापैकी नागरिक हा अशिक्षित होता. शिक्षणाचा फारसा प्रचार प्रसार झालेला नव्हता आज जितका झालाय. तरी सुद्धा तेव्हा लोक काहीच बोलले नव्हते. त्या सर्वेमध्ये सगळ्यांना वाटलं होतं की लोक काही बोलत नाहीत म्हणजे अलबेल चाललेलं आहे सगळं. पण जेव्हा पुढच्या निवडणुका झाल्या, मला वाटतं 84च्या, तेव्हा लोकांनी निवडणुकांच्या माध्यमातून दाखवून दिलं की त्यांच्या मनात काय आहे. निवडणुकांमध्ये सत्ता बदल झाला आणि ही मतदानाचा जो अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे तो कसा वापरायचा हे त्यावेळच्या अर्धशिक्षित अशा लोकांनी दाखवून दिलेलं होतं. म्हणून आपलं संविधान हे आपल्यासाठी काय करतं आणि काय करतंय हे ह्या घटनेतून आपल्याला दिसून येतं. मी एवढंच सांगेन आणि संविधानाच्या बाबत अधिक बोलणार आहेत आपल्याकडे आलेले वक्ते, त्यांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमनांनी स्वागत करते आणि माझ्या प्रास्ताविकेला पूर्ण विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. संविधानकर्त्यांनी जे भक्कम
आणि जगातलं सर्वात मोठं जे संविधान लिहिलं त्या संविधानामुळेच आपला देश विविधता असलेला देश, बहुसांस्कृतिकता असलेला देश, अनेक जाती धर्मांच्या माणसांचा देश आजही भक्कमपणे अखंड राष्ट्र भारत राष्ट्र म्हणून उभा आहे. हे संविधानकर्त्यांचं यश आहे. अशा भावना आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये विशद केल्या. तुमच्याप्रती पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर आजचे सन्माननीय पाहुणे माननीय श्री आशुतोषजी बच्छाव सर यांना इथे बोलवण्यापूर्वी त्यांचा यथोचित परिचय करून देण्यासाठी आमचे अर्थशास्त्र विभागाचे सहकारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहकार्यक्रम अधिकारी माननीय श्री गणेशजी जावळे सर, डॉक्टर गणेश जावळे सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला या ठिकाणी आपण आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत त्या विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत जो संविधानाचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम राबवला जात आहे, तो कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आज जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून जे माननीय श्री आशुतोषजी बच्छाव सर इथे उपस्थित झालेले आहेत, हे यांच्याबरोबर आपल्या संस्थेचा कौटुंबिक असे ऋणानुबंध आपले त्यांच्याबरोबर आहेत. सरांचे वडील रमेशजी बच्छाव सर हे आपल्याच संस्थेमध्ये कार्यरत आहेत, त्यामुळे ते आपले कुटुंबातीलच एक सदस्य आहेत. आणि आपण आपल्या बाहेरच्या लोकांपेक्षा कुटुंबातील लोकांनी जे काय आपल्याला ज्ञान दिलं ते आपण अधिक चांगल्या प्रकारे ऐकतो, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्यासाठी आजचा योग चांगला आहे की आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती या ठिकाणी आपल्याला व्याख्यान देण्यासाठी आज उपस्थित आहे. सर मूळचे मालेगावचे आहेत. सरांचं शिक्षण हे MSc फिजिक्स झालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधनं सरांनी MSc फिजिक्स केलेलं आहे. सरांचं BEd झालेलं आहे. तसेच रामभाऊ माळगी येथे 1 वर्ष शिक्षण या विषयात रिसर्च स्कॉलर म्हणून संशोधक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. त्यांचा अधिकचा परिचय आपल्याला त्यांच्या वक्तृत्वातून त्यांच्या मौलिक अशा मार्गदर्शनामधून होणारच आहे. मी अधिकचा वेळ न घेता पुढील सूत्र वावळ सरांच्या हाती सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर तुमच्यात आणि आजच्या वक्त्यांमध्ये अजिबात वेळ न जाऊ देता मी आदरणीय श्री आशुतोष बच्छाव सर यांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांसमोर आम्हा उपस्थितांसमोर स्वातंत्र्याचा संविधानाचा अमृत महोत्सव या विषयावरती आपलं यथोचित मार्गदर्शन ठेवावं. आपण जोरदार टाळ्यांनी आदरणीय बच्छाव सरांचं स्वागत करू. आदरणीय व्यासपीठ, कॉलेजचे माननीय प्राचार्य गमेश सर, उपस्थित प्राध्यापकगण आणि ज्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम होतोय. या सगळ्यांचे आधीच आभार मानून घेतो, म्हणजे विषयाकडे जाते. आता संविधानाचं 75 वर्ष, आज काय तुम्हाला कलम विलम सांगत बसणार नाही. प्रास्ताविकात विषय आला की संविधानात एवढी ताकद आहे की कुठल्याच म्हणजे आपल्या आजूबाजूचे देश हल्ले परंतु आपला देश हलू शकत नाही, इतकी ताकद आपल्याला संविधानाने दिली. आत्ता बसमध्ये येत होतो, बस पुण्याला चालली होती. मनमाडला काही प्रवासी उतरणारे होते, तर त्यातले काही प्रवासी हे मनमाडला रेल्वे स्टेशनवर जाणार होते. महाराष्ट्रातले नव्हते, उत्तर प्रदेशचे होते आणि सगळे कामगार होते. आणि सगळे कामगार असल्यामुळे स्वाभाविक कपडे मळालेले होते, अंगाचा जरा घाण वास येत होता. आणि बसमध्ये चढल्यावर बाकी जे सगळे होते ते सगळे शिक्षित होते, उच्च शिक्षित होते, चांगल्या बॅकग्राऊंडचे होते. आणि ते चढल्यानंतर सगळ्यांनी आपली नाकं बंद केली, आरेरावीची भाषा केली, हडतोड केलं. मला वाटतं संविधानाचं 75वं वर्ष साजरं करत असताना संविधानाची खरी ताकद काय, तर संविधानाने आपल्याला जीविकेचा आधार दिला. कलम 21 आपल्याला सांगतं जीविकेचा आधार. तो आधार नसता तर मला वाटतं आज जे शिक्षित लोक बसमध्ये बसले होते त्यांनी नुसते नाक दाबले नसते, तर त्या लोकांना थेट बाहेरही काढून दिलं असतं, मारहाणही केली असती. पण संविधानाची ताकद, कलम 21 जीविकेचा आधार, ही संविधानाची ताकद.
परवा दिवशी आमच्याकडे एक घटना घडली. अवघी 3.5 वर्षाची मुलगी, तिच्यावर बलात्कार झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. संविधानाचं 75वं वर्ष साजरं करत असताना 75 वर्षाचा काल ओलांडून गेल्यानंतर सुद्धा जर इथलं समाज मन त्या संविधानाचा स्वीकारच करत नसेल, किंबहुना त्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जर समाज घडत नसेल, तर अशी 100 संविधान जरी आपण लिहून टाकली किंवा लिहिली आणि समाज मन जर तसं तयार होत नसेल, तर त्या संविधानाचा काय उपयोग असं मला वाटतं. आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आपलं समाज मन त्या एका चौकटीत बसावं, आपलं समाज मन त्या ह्याच्यावर चालावं, मनुष्याचा विकास व्हावा यासाठी लिहिलेलं संविधान होतं. माझ्या मते आज 75वं वर्ष अमृत महोत्सव साजरा करत असताना सुद्धा समाज मनाची तशी स्थिती अजून झालेली दिसत नाही. म्हणून संविधानाचं नुसतं वाचन नाही, त्याचं चिंतन आणि ते आपल्याला रोजच्या आचरणात उतरावं लागेल. हा विषय प्रामुख्याने 3 विभागात आपण बघू. पहिला की संविधानाची निर्मिती होत असताना काय काय घटना घडल्या, आणि दुसऱ्या भागात की संविधानाची मूळ जी तत्त्व होती ती भारतीय होती आणि ती भारतीय कशी होती तीही सांगतो. आणि तिसरा विषय की आज आपल्याला आचरणात आणण्याची गरज काय काय. मग संविधान हा विषय राजकारणाचा नसून राष्ट्रकारणाचा विषय. दोघं विषयांमध्ये फरक आहे. राजकारण आणि राष्ट्रकारण ह्यामध्ये फार मोठा फरक आहे. परंतु बऱ्याच वर्षांपासून काय झालं की संविधान म्हटलं की त्याला राष्ट्रकारण बाजूला सोडून राजकारणाच्याच बिंदूवर जास्त चर्चा होत असते. राष्ट्रकारणाच्या ह्या सगळ्या चौकटीमध्ये राजकारण फक्त एक छोटा बिंदू आहे. त्यामुळे संविधान हा विषय काय राजकारणाचा नाही, तो राष्ट्रकारणाचा विषय, राष्ट्रनैतिक विषय. मग आपण बघतो की अशा काही घटना घडतात आणि एवढा आपला समाज इतका विचारांनी मागासलेला आहे. आपली अशी स्थिती काय, आपल्यासोबत काही आपले देश, आपल्यासोबतच काही देशांचा राष्ट्रीय प्रवास सुरू झाला. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर जपान, जर्मनी, इस्रायल ह्यांचा राष्ट्रीय प्रवाससुद्धा आपल्यासोबतच सुरू झाला. परंतु आज जर बघितलं तर म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानची तर एवढी भीषण परिस्थिती झाली होती, त्याच्यानंतर जपान परत उभा राहिला आणि पुढे गेला, एवढा प्रगतीपथावर गेला. इस्रायलची परिस्थिती बघितली तर आज सर्वात प्रगतिशील देश म्हणून इस्रायल आपल्यासमोर उभा आहे. परंतु आपल्याकडे लोकसंख्या जास्त असताना, साधन स्रोत जास्त असताना, जनसंख्या जास्त असताना आणि सोबत आपला राष्ट्रीय प्रवास सुरू झाला असताना तो देश एवढा पुढे जातो आणि आपला देश मागे का राहतो ह्याचा विचार आपल्याला करावा लागतो. मग प्रामुख्याने 2-3 गोष्टींचा विचार होतो. ते म्हणतात की डायग्नोसिस जर नीट झालं एखाद्या प्रॉब्लेमचं तर इलाज चांगला होऊ शकतो. डायग्नोसिस इज हाफ ऑफ द क्युअर असं म्हणतात. त्यामुळे डायग्नोसिस नीट झाला पाहिजे. मग सुरुवातीच्या काळात डायग्नोसिसच नीट झाला नाही असं मला वाटतं. आंबेडकरांचं स्पष्ट असं म्हणणं होतं की 49च्या भाषणात त्यांनी असं सांगितलं होतं की हे स्वातंत्र्य जरी भारताला मिळालेलं असलं तरी हे स्वातंत्र्य किती काळ टिकेल ह्याची मला शाश्वती नाही. का तर याआधी आपल्याला अनेक वेळा स्वातंत्र्य मिळालं होतं. मग स्वातंत्र्य कोणाकडनं मिळालं होतं तर जे आक्रमणांची शृंखला या भारतात झाली होती, त्या अनेक आक्रमणांच्या शृंखलेमधनं आपण बाहेर येत परत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात आलो होतो. म्हणून आंबेडकरांनी काही उदाहरणं त्यांच्या भाषणात सांगितली आणि म्हटले की जसा जयचंद पृथ्वीराज चव्हाणांसाठी झाला, त्याच्यानंतरचं उदाहरण त्यांनी सांगताना म्हटलं की ज्या वेळेला मराठा सरदार हे मुघलांविरुद्ध लढत होते त्यावेळेला बाकीचे इतर राजपूत सरदार हे मुग गिळून गप्प बसले होते. आणि असे अनेक उदाहरणं देत त्यांनी सांगितलं की इथल्याच लोकांनी इथल्या आपल्या लोकांसोबत जी फितुरी केली त्याची मला भीती वाटते. त्यामुळे हे दिलेलं स्वातंत्र्य किती काळ टिकेल ह्याची मला शाश्वती नाही. आणि त्याप्रमाणे ते समाजमन तयार व्हावं आणि ते समाजमन म्हणजे त्यांची अशी अपेक्षा होती की ह्या संविधानाच्या माध्यमातून किमान ते समाजमन त्या चौकटीत बसावं. मग प्रॉब्लेमचा डायग्नोसिस झाला तर डायग्नोसिसमध्ये असं लक्षात येतं की आपली अस्मिता म्हणजे आपलं स्वत्व आपण सगळं विसरून बसलेलो होतो. मग काय काय स्वत्व विसरून बसलेलो होतो तर आपल्याकडे जे म्हणजे 1834ला ज्या वेळेला मॅकॉले कमिटी भारतात आली तर मॅकॉले कमिटीने पत्र लिहिलं. मॅकॉलेने आपल्या वडिलांना पत्र लिहित असताना असं सांगितलं की मी इथल्या लोकांना अभारतीय बनवण्यात जरा आता मला कुठेतरी यश मिळायला लागलं आणि मी त्यांना ते बनवून राहणार. मग अभारतीय बनवणं म्हणजे काय बनवणं
तर त्यांची नॅशनॅलिटी काढून घेणं का? तर नाही. तर त्यांच्या मनात फक्त स्वत्वाचा भाव काढून टाकणं, त्यांची जी स्वतःची अस्मिता आहे ती बाजूला काढून टाकणं, आणि जे जे आपलं आहे ते सगळं वाईट आहे आणि जे जे पश्चिमी आहे ते सगळं चांगलं आहे, अशी मनात भावना बिंबवणं म्हणजे त्या लोकांना ब्लॅक ब्रिटिशर्स बनवणं किंवा ब्राऊन ब्रिटिशर्स बनवणं, अशी मेकॉलीची शिक्षण पद्धती सुरू झाली. आणि मग ही शिक्षण पद्धतीमधनं काही थिअरीज पुढे येऊ लागल्या की या भारतात आर्य आले होते, आपण इथले निवासीच नाही, आर्यांनी तुमच्यावर आक्रमण केलं, अशा सगळ्या थिअरीज मांडल्या गेला, चुकीचा इतिहास मांडला गेला, नरेटिव्ह सेट केला गेला आणि त्याच्या माध्यमातून आपली जी मूळ अस्मिता होती ती पुसून टाकली गेली. मग हीनतेचा भाव तयार झाला. मग हळूहळू सांस्कृतिक आक्रमण आपल्यावर सुरू झाली. मग सांस्कृतिक आक्रमणांचं स्वरूप काय होतं की हळूहळू टी व्ही आला, मग काही हिपहॉप स्टाईलची गाणी आपल्या भारतात यायला लागली, मग जरा त्या हिपहॉप गाण्यांमध्ये काही प्रमाणात शिव्या यायला लागल्या आणि त्याही आपल्या भारतात यायला लागल्या. हळूहळू ते कल्चर वाढत आजही ते सांस्कृतिक आक्रमण इतकं वाढलेलं आहे की आत्ता जर आपण समाजात जाऊन बघितलं तर LGBTQ ही संकल्पना भारतात कधीच उद्भवलेली नव्हती किंवा ती उत्पन्नही झालेली नव्हती, परंतु हळूहळू जी सांस्कृतिक आक्रमणं झाली तिच्या माध्यमातून ती भारतात आली. तर असे हळूहळू सांस्कृतिक आक्रमणं झाली. मग दुसरे काय झाले, सांस्कृतिक आक्रमणामध्ये दुसरा मुद्दा भाषेचा येतो. मग जिथं जिथं हिंदी भाषिक प्रदेश होते किंवा मातृभाषिक जे प्रदेश होते त्या प्रदेशांमधनं ती भाषा कमी करून इंग्रजीचं महत्त्व वाढवण्यात आलं आणि आजही ते वाढवलेलं आहे. म्हणजे 1834ला सुरू झालेली मेकॉलीची शिक्षण पद्धती आजसुद्धा आपल्या मनात एवढी बिंबलेली की आपण ते पाळतो. स्वाभाविक आपण इंग्लिशला जास्त महत्त्व देतो. आर्थिक आक्रमणं झाली. तर असे सगळे आक्रमणांची शृंखला, सांस्कृतिक आक्रमण, अशी सगळी आक्रमणांची शृंखला आपल्यावर सुरू झाली आणि आपला जो स्वत्वाचा भाव होता तो त्यावेळेला पुसला गेला. मग आपला राष्ट्रीय प्रवास सुरू झाला. 1947ला ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, खंडित का होईना पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. खंडित का? तर त्याच्या आधीच आपली फाळणी झाली आणि पाकिस्तान वेगळा झाला, त्यामुळे आपल्याला खंडित भारताचं स्वातंत्र्य मिळालं. आणि 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947पर्यंत ह्या देशात जे घडत होतं त्याला जबाबदार सगळे इंग्रज आहेत असं आपण सहज म्हणत होतो, कारण ते इथले राज्यकर्ते होते. त्यामुळे जे चुकीचं असेल, जे चांगलं असेल, सगळं श्रेय त्यांना जात होतं. परंतु 1947ला स्वतंत्र झाल्यानंतर आता मात्र या देशाचं भाग्य लिहिण्याची, हा देश कुठल्या दिशेने जाईल हे ठरवण्याची सगळी ताकद आपल्या इथल्या राज्यकर्त्यांकडे होती. आणि मग आपलं संविधान तयार व्हायला सुरुवात झाली. मग आता 1946ला जी संविधान सभा झाली ती फार इंटरेस्टिंग होती, फार तिच्यात मनोरंजक तिचे किस्से होते. तर मुळात जसं मी म्हटलं की संविधान हे भारतीय तत्वावर जरी असलं तरी त्याचा बहुतांश भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 ह्यातनं घेतलेला आहे आणि काही भाग हा इतर देशांच्या संविधानामधनं जरा बघून, कारण आपला नवीनच देश होता आणि त्यामुळे ह्या देशाचं संविधान कसं असावं, रेफरन्सेस काय असावे, त्यासाठी काही दुसरे रेफरन्सेस नव्हते. त्यामुळे 70% त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आणि उरलेला काही पश्चिमी काही देश होते त्यांचं संविधान बघून आपलं संविधान तयार झालं. मग ह्या संविधान समितीमध्ये एकूण 7 सदस्य होती. त्याचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या 7 सदस्यांपैकी 6 सदस्य काही ना काही कारणांमुळे निष्क्रिय होते, फार त्यांनी ह्यात सहभाग घेतला नाही. त्यामुळे ह्याचं संपूर्ण श्रेय आंबेडकरांना जातं. त्यांनी प्रयत्नपूर्वक हा विषय पुढे नेला आणि मार्गी लावला. परंतु आंबेडकरांचे 2-3 मतं ह्या विषयावर होती. ज्या वेळेला ड्राफ्ट करून पूर्ण झाला त्यावेळेला आंबेडकरांनी सांगितलं की, आंबेडकर म्हटले की हा ड्राफ्ट जरी मी केला असला तरी ह्यात सगळी मतं माझी नाही, कारण ज्या वेळेला मी जसं म्हटलं की 1946च्या संविधान सभेमध्ये अनेक लोकांची अनेक मतं होती, अनेक लोकांचे विचार प्रवाहात यात येत होते. त्यामुळे आंबेडकर म्हटले की हा ड्राफ्ट माझा एकट्याचा नाही किंवा माझ्या इच्छानुसार झालेला नाही, त्यामुळे ह्याच्यात ज्यांची मतं आली आहेत ते माझ्या इच्छेच्या विरोधात जरी असली ती तरी मला ह्याच्यात टाकावी लागली. त्यामुळे त्यांनी स्पष्ट असं म्हटलं होतं की अनेक मतांचा ह्याच्यात प्रभाव पडला होता आणि सगळ्यांनी, म्हणजे अगदी सच्चिदानंद सिन्हांपासनं तर विनोबा भावे, सगळ्यांनी हे संविधान कुठेतरी सदोष आहे, निर्दोष नाही, प्रत्येकाने कुठला ना कुठला दोष काढून दाखवला होता. आणि शेवटी आंबेडकरांना म्हणावंच लागलं की हे माझ्या इच्छानुसार झालेलं नाही आहे. तर सगळ्यांचा मतप्रवाह याच्यात असल्यामुळे हे असं तयार झालं. पुढे आंबेडकर असं म्हणतात की जर हे संविधान नीट इम्प्लिमेंट झालं नाही तर ह्याची संपूर्ण जबाबदारी
हे जे इम्प्लिमेंट करणारे लोक आहेत त्यांच्यावर असेल. मग आता इम्प्लिमेंट करणारे लोक म्हणजे कोण? तर तुमच्या आमच्यासारखे नागरिक. त्याच्यानंतर ब्युरोक्रेसी. एकदा संविधान अंमलात आलं की ते नीट चालतंय का नाही याच्यासाठी ब्युरोक्रेसी त्याच्यावर लक्ष ठेवणार. परंतु ते आपण पाळतोय का तंतोतंत, ह्याचा सगळ्यात मोठा विचार. त्यामुळे त्यांनी जरी म्हटलं असतं की प्रोटेक्शन ऑफ राईट्स म्हणजे एखाद्याचे अधिकार वाचवणं, त्याला अधिकार देणं, हे जरी आंबेडकरांनी म्हटलं असतं तरी आंबेडकरांनी पब्लिक मिटिंगमध्ये असं म्हटलं होतं की जोपर्यंत, जसं मी आधी म्हटलं की समाज मन तयार होत नाही, कायद्याने आपण समता आणू शकतो पण समरसता आणू शकत नाही, तसंच कायद्याने आपण नियम घालू शकतो पण समाज मन बदलू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत इथलं समाज मन बदलणार नाही तोपर्यंत हे संविधान किंवा ही सिस्टम दिलेली नीट चालणार नाही. अशा एकंदरीत सगळी परिस्थिती होती. पण आपल्याकडे भारतात अनेक द्रष्टा झाले. द्रष्टा म्हणजे कोण? ज्यांची फार दूरदृष्टी होती. तशातले एक द्रष्टा म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचार्य. फार मोठे द्रष्टा होते, दूरदृष्टी असणारे नेते होते. तर त्यांना हे प्रकरण सगळं लक्षात येत होतं की हे कुठे जाऊ शकतं. म्हणजे ज्या वेळेला ब्रिटिश सरकार आलं, पार्लमेंट सिस्टम इथं आली, त्यावेळेला पुढे देशाचं काय होईल हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी 5 जानेवारी 2022 आपल्या प्रिझन डायरी म्हणजे जेलमध्ये असताना त्यांच्या डायरीत काही लिखाण केलं. त्यात त्यांनी असं म्हटलं की ह्या देशात जर ही पार्लमेंट सिस्टम आणायची असेल, डेमोक्रेसी आणायची असेल, लोकशाही आणायची असेल, तर इथल्या संपूर्ण समाजाला आपल्याला शिक्षण द्यावं लागेल. मग आता संपूर्ण समाजाला शिक्षण द्यायचं म्हणजे आपल्याला पब्लिक एज्युकेशन, ज्याला आपण म्हणतो की सामूहिक सगळ्यांना शिक्षण मिळावं, अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण मिळावं, अशी सिस्टम आपल्याला इथं उभी करावी लागेल. का महत्त्वाची होती? कारण पार्लमेंट सिस्टममध्ये, डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला आपलं स्वतःचं मत असतं. ही जी सिस्टम चालते, ही जी पॉलिसी बनते, ह्या पॉलिसीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडावं लागतं. मग जर नागरिकच इथला शिक्षित असला तर तो ह्या सगळ्या सिस्टममध्ये, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं मत मांडणार कसं? असा दूरदृष्टी विचार म्हणजे जवळपास आपल्याला स्वातंत्र्याच्या 23-24 वर्षानंतर मिळालं. परंतु त्याच्या आधीच त्यांनी लिहून ठेवलं होतं की हे प्रकरण कुठपर्यंत जाऊ शकतं. त्यांच्यासारखाच विचार करणारे एम एन रॉय नावाचे नेते होते. एम एन रॉय म्हणतात की एम एन रॉयांना पण प्रश्न विचारला. एम एन रॉयांचं पण सारखंच मत होतं की सगळ्या लोकांना आपण शिक्षण दिलं पाहिजे, त्यावेळेला ही सिस्टम आपण इथं लागू करू शकतो. मग एम एन रॉयांना प्रश्न विचारण्यात आला की अहो सगळ्यांना जर शिकवायला गेलो तर एवढा मोठा आपला देश आहे, एवढा मोठा समाज आहे, सगळ्यांना शिक्षण देणं शक्य कसं होईल? तर त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की इट वुड बी अ लॉंग वे. हा खूप मोठा प्रवास राहील. पण एम एन रॉयांचं उत्तर त्याच्यावर असं होतं की इफ इट वुड बी द ओनली वे देन इट इज द शॉर्टेस्ट वे. जर हा एकच मार्ग असेल तर हा सगळ्यात कमी आणि सगळ्यात छोटा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या सर्व समाजाला शिकवावंच लागेल. अशी 2-4 मतप्रवाह त्यावेळेला होती. मग संविधान तयार होत असताना जसं मी म्हटलं की सगळ्यांची मत वेगवेगळी होती, सगळ्यांचा विचार प्रवाह होता. कोणाला ती सिस्टम नकोशी वाटत होती, कोणाला कोणाला काही त्यात दोष दिसत होते, कोणाला ती निर्दोष वाटत होती. पण संविधान तयार होत असताना काही निर्देश किंवा काही सूचनासुद्धा अनेक त्यावेळेला आपल्याला माहिती की अनेक विचारसरणींचं प्राबल्य त्यात होतं. त्यामुळे अनेक विचारसरणींचे लोक त्यावेळेला होते. मग उजव्या विचारसरणीकडनं असं आलं की ह्या देशात तुम्ही टेरिटोरियल रिप्रेझेंटेशन ठेवा. टेरिटोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? आत्ताचे जे आपण आमदार आणि खासदार ही जी सिस्टम बघतो त्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन तुम्ही ठेवा. नंतर आचार्य विनोबा भावे आणि लोकनारायण JP म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की JP नारायण, त्यांनी असं सांगितलं की पार्टीलेस डेमोक्रेसी सिस्टम इथं पाहिजे. म्हणजे असे वेगवेगळे मतं त्यावेळेला येऊ लागले. JP नारायण यांनी एक मुद्दा फार महत्त्वाचा त्यावेळेला उचलून धरला होता की मेजॉरिटी आणि मायनॉरिटी डेमोक्रेसी या भारतात चालू शकत नाही. का चालू शकत नाही? तर ते म्हटले की 50% लोक 49 पॉईंट रिकरिंग म्हणजे काय? त्याच्या पुढे अंक वाढतच जातो. अशा लोकांवर राज्य कसं करू शकतात? मग आंबेडकरांनी त्याच्यावर विचार केला आणि त्याच्यावर उत्तर निघालं. आता ह्याच्या घटना काही तुम्हाला सांगतो की मेजॉरिटी आणि मायनॉरिटीचा फरक काय राहतो. चार्ल्स नावाचा एक राजा होता, चार्ल्स फर्स्ट. तर तो एका आरोपामध्ये अडकला आणि त्याला फाशी द्यायची की जिवंत सोडून द्यायचं असं ठरलं. आणि असेंब्लीसमोर मुद्दा आला. आणि असेंब्लीसमोर मुद्दा आल्यानंतर हाऊस सगळी मतं व्यवस्थित विभागलेली होती. एक एक्स्ट्रा मत आलं आणि चार्ल्सला फाशी मिळाली. दुसरं उदाहरण येतं की फ्रेंचची
राज्यक्रांती झाल्यानंतर ती राजेशाही राहू द्यायची की डिझॉल्व्ह करायची, असा एक मुद्दा आला. त्यानंतर सगळी मतं व्यवस्थित विभागलेली होती. एक एक्स्ट्रा मत आला आणि फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे जी फ्रेंच राजेशाही होती ती बुडाली. ओलिव्हर नावाचा एक तानाशाह होता, त्याला परत सत्तेवर आणायचं की नाही यासाठी मतं विभागली होती. सगळी मतं व्यवस्थित विभागलेली होती. एक एक्स्ट्रा मत आला आणि तो परत सत्तेवर आला. जेफरसन नावाचा एक मनुष्य होता 1800च्या काळात अमेरिकेमध्ये, त्याच्याही वेळेला तसंच झालं. फार मोठा नेता होता, सगळी मतं व्यवस्थित विभागलेली होती. एक एक्स्ट्रा मत आला आणि त्याला निवडून दिलं. त्यामुळे हा जो फरक आहे की 50% 49 पॉईंट रिकरिंग लोकांवर राज्य करू शकतात, हा फार महत्त्वाचा होता. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की ह्याला काय तरतूद असावी. त्यामुळे आपल्याकडे मायनॉरिटी प्रोटेक्शन ॲक्ट आंबेडकरांनी लिहून ठेवलं. पुढे जेव्हा जातो की जसं मी म्हटलं की भारतीय तत्वाशी हा कसा संलग्न विषय असू शकतो, तर आपल्याकडे काय आज म्हणजे संविधान जरी आज असलं तरी आपली पुरातन काळापासून जी राज्य चालत आली ती एका गाईडलाईनवर चालत आली होती. मग त्या गाईडलाईन कुठकुठल्या होत्या, तर जसं आपल्या काही हिंदू धर्माच्या मंत्र पुष्पांजलीमध्ये म्हणतात की स्वराज्य, महाराज्यम असे काही शब्द येतात. तर ह्यांना म्हणतात वेगवेगळ्या फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे ह्या देशामध्ये अगदी पुरातन काळापासून काही गाईडलाईनवर राज्य चालत होती. हे काय आपल्याला नवीन नाही. तर त्या गाईडलाईनवर राज्य चालत असताना जसं मी म्हटलं की भारतीय तत्वाशी संविधान कसं जुळतं, तर असं जुळतं. आपल्याकडे वेगवेगळ्या स्मृती येतात. आता त्या स्मृती कालानुसार आपण कालबाह्य केला कारण त्याच्यात काही त्रुटी होत्या, परंतु आपल्याकडे एक गाईडलाईन नेहमी दिलेली होती की राज्यकर्त्याने राज्य असं चालवावं. मग लोकशाहीचा ज्या वेळेला विचार करतो की आपल्याला माहिती आहे आपल्याला सहज एकदम लोकशाही मिळाली. पण इंग्लंडचं उदाहरण घेतलं तर इंग्लंडला सुमारे 1200च्या आसपास काहीतरी लोकशाहीचा विषय निघाला की इथं लोकशाही, पार्लमेंट असा शब्द त्यांच्या कानावर पडला. तो अख्ख्या जगाने ऐकला. त्याच्या पुढे 1300 म्हणजे 13व्या शतकाच्या अंताला जरा ते पार्लमेंट वगैरे त्यांना कळायला लागले. तिथून 1830ला ज्या वेळेला त्यांचा पहिला कायदा झाला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की 12व्या शतकात ज्या वेळेला आम्ही हा मुद्दा काढला होता त्यावेळेला तो 1832ला कुठेतरी पूर्ण येऊन थांबला. आणि नंतर 1918ला तिथल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. मुद्दा कधी सुरू झाला होता? 12व्या शतकात. अधिकार केव्हा मिळाले? 1918ला. मग सगळ्यांना मिळाले का अधिकार? सगळ्यांना नाही मिळाले. तोपर्यंत फक्त पुरुषांना अधिकार होते आणि महिलांचे अधिकार रिझर्व्ह ठेवले होते. म्हणजे पुरुषांना 18व्या वर्षी, महिलांना 21व्या वर्षी असं रिझर्व्ड अधिकार ठेवले होते. मग तो अधिकार परत 1928-32च्या काळात इंग्लंडमध्ये महिलांना पण मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे 700 वर्षांचा गॅप गेला. ह्या 700 वर्षांमध्ये तिथली जनता जी होती ती पॉलिटिकली एज्युकेट झाली होती. त्यांची मानसिकता तशी झाली होती की त्यांना कळायला लागलं होतं, लोकशाहीचं महत्त्व त्यांना कळायला लागलं होतं. तोपर्यंत त्यांनी फक्त ते कानावर ऐकलं होतं की लोकशाही असते, पार्लमेंट, ह्याच्यात आपल्याला सहभाग घेता येतो. फक्त 8 जण सहभाग घ्यायचे, बाकी सगळी जनता शांत बसायची. 700 वर्षाच्या प्रवासानंतर त्यांना प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सहभाग घेता आला. आपल्याकडे बघितलं तर 1920ला पहिल्यांदा आपल्याकडे निवडणुका झाल्या. त्यावेळेला जवळपास काउन्सिल मेंबरसाठी काहीतरी 9 लाख आणि असेंब्ली मेंबरसाठी काहीतरी 9 लाख आणि काउन्सिल मेंबरसाठी 17,000 असं काहीतरी मतदान होतं. आपली लोकसंख्या 24 कोटी होती. 24 कोटीमधनं फक्त जवळपास 10 लाख लोकांना मतदानाचा अधिकार त्यावेळेला मिळाला होता. आणि 30 वर्षानंतर जेव्हा आपण स्वतंत्र झालो, आपलं संविधान आलं, सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे एका बाजूला 700 वर्ष ज्यांचे पॉलिटिकल एज्युकेशन ज्यांनी घेतलं की 700 वर्ष त्यांना लागली कळायला की लोकशाही काय असते, आणि आपल्याला 30च वर्षात मतदानाचा अधिकार मिळाला. मग आता जर आपण प्रश्न असा उपस्थित केला की आज राजकारणामध्ये जी भ्रष्ट नेते आपल्याला दिसतात ती कोणामुळे आहेत, तर ती ही जी मानसिकता, म्हणजे आपल्याला कळालंच नाही, तेवढं एज्युकेट आपण झालोच नाही 30 वर्षात की मत कोणाला करायचं, काय करायचं. अधिकार आपल्याला मिळाले, पण मतदान कोणाला करायचं, निर्वाचन कोणाला करायचं ह्याची तत्वे संविधानात दिली, पण ती आपल्याला कधी कळाली नाही. त्यामुळे आपण
सदोष नेत्यांनाच दोष देत असतो की हा नेता तसा, हे राजकारण असं. तो फरक आहे. म्हणजे जसं एखादा गरीब मुलगा ज्यांनी आपली परिस्थिती बघितलेली असते, परिस्थिती चटके खाल्लेले असतात, संघर्ष केलेला असतो आणि मग नंतर तो जेव्हा नोकरीला लागतो, स्थिर होतो, त्यावेळेला त्याला त्या गरिबीचं महत्त्व माहीत असतं. परंतु तोच एखाद्या श्रीमंत घरचा मुलगा असेल, त्यांनी कधी गरिबी बघितलेली नसेल, त्यामुळे त्याला त्या परिस्थितीची जाणीव कधी होणार नाही. तसं ते 700 आणि 30 वर्षाचं झालं की त्यांनी 700 वर्ष ती प्रोसेस बघितली, त्यामुळे त्यांना कळालं की लोकशाही काय असते. आपल्याला मात्र ती 30 वर्षात लगेच मिळाली. आपलं समाज मनच तसं तयार झालं नाही, त्यामुळे आपल्याला ती प्रोसेसच कळाली. त्यामुळे पब्लिक एज्युकेशन का महत्त्वाचं आहे 1922ला गोपालाचार्यांनी सांगितलं. ठीक आहे, ह्याच्यासाठी पब्लिक एज्युकेशन महत्त्वाचं. कोणाला मत द्यायचं, कोणाला ठरवायचं, या प्रोसेसमध्ये भाग कसा घ्यायचा हेच लोकांना माहीत नव्हतं. म्हणून त्यांचं 1922ला म्हणणं होतं की ही सिस्टम जर इथं आणायची असेल तर आधी आपल्याला संपूर्ण समाज हा शिक्षित करावा लागेल. त्यासाठी ते महत्त्वाचं होतं. जसं मॅडमांनी प्रास्ताविकात म्हटलं की अनेक आपल्या आजूबाजूचे देश हे कोलमडले. का कोलमडले? तर त्यांच्याकडे राज्यसत्ता ही जास्त महत्त्वाची. आपल्याकडे सत्तेपेक्षा वरती एक विषय येतो, तो येतो धर्म. धर्म म्हणजे कुठला? हिंदू धर्म का? नाही. मुस्लिम धर्म? नाही. धर्म म्हणजे धारणा. धारणा कोणाची? तर राष्ट्राची धारणा, राष्ट्रधर्म. तो आपल्याकडे फार महत्त्वाचा आहे. मग उदाहरण काय मिळतात? असंख्य उदाहरण मिळतात. अगदी जवळचं उदाहरण, अलेक्झांडर नावाचा राजा होता, ज्याला आपण सिकंदर म्हणतो. अख्खं जग जिंकायला निघाला होता. जगाचा बहुसंख्य भाग त्यांनी जिंकला होता. भारतात येता येता तो राहिला, परंतु जग त्यांनी जिंकलं होतं असं म्हणू शकतो. असा जग जिंकलेला माणूस, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याचे 50 वर्षात 550 तुकडे झाले. तेच एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं, ते स्वराज्य उभं केल्यानंतर शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराज गेल्यानंतर त्वरित संभाजी महाराज गेले आणि पुढची 17 वर्ष या इथल्या टोळ्यांना कुठलंच खंबीर नेतृत्व नव्हतं. कुठलाच राजा नव्हता. कोणाच्या नेतृत्वात लढायचं माहितीच नव्हतं. पण फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर या छोट्या छोट्या टोळ्यांनी एका अशा काय म्हणतात सुलतानाला किंवा सम्राटाला संघर्ष दिला, ज्याच्याकडे भारतातला सगळ्यात मोठा खजिना होता आणि जो संकल्प घेऊन आला होता की या हिंदवी स्वराज्याची कबर मी ह्या महाराष्ट्रात उभी करेन. त्याची स्वतःची कबर इथं उभी राहिली. तो परत दिल्लीला जाऊ शकला नाही. म्हणजे एक अलेक्झांडर नावाचा राजा, ज्याच्याकडे जगाची सगळी संपत्ती होती, सैन्य होतं, फार मोठा सेनापती होता, कुशल नेतृत्व होतं, पण आपल्या सैनिकांमध्ये प्रेरणा भरू शकला नाही. कसली प्रेरणा? राष्ट्रधर्माची. पण ती महाराजांनी भरली. म्हणून राष्ट्रधर्म आपल्याकडे राज्यसत्तेपेक्षा महत्त्वाचं काय तर राष्ट्रधर्म. त्यामुळे जोपर्यंत जसं एखादा हत्ती असतो आणि हत्तीच्या वरती एक महावत बसलेला असतो, तर त्या महावताचं काम काय असतं की त्या हत्तीवर अंकुश ठेवायचा. ज्या वेळेला हत्ती जास्त उफाळून पळायला लागेल किंवा पिसाळल्यासारखं कळायला लागेल, त्यावेळेला तो अंकुश दाबणार, हत्ती आटोक्यात येणार, हळूहळू खाली बसणार. तसा अंकुश आपल्याकडे कोण ठेवतं? तसा अंकुश आपल्याकडे राष्ट्रधर्म ठेवतो. धर्म म्हणजे धारणा आणि राष्ट्राची धारणा म्हणजे राष्ट्रधर्म. आणि पुढे संविधान सगळं स्थापन झाल्यानंतर अनेक विचारसरणींचा त्यावेळेला उगम झाला होता, परंतु राष्ट्रधर्म आपल्याकडे महत्त्वाचा होता. म्हणून भांडवलशाही या भारतात कधीच टिकू शकली नाही आणि तशा असलेल्या विचारसरणीसुद्धा या भारतात कधीच टिकू शकल्या नाही. त्यामुळे एकंदरीत हा सगळा संविधानाचा प्रवास होता. परंतु हे सगळं बघितल्यानंतर या सगळ्या प्रॉब्लेम्सचा, या सगळ्या समाजमनांचा विचार ह्या भारताच्या पृष्ठभूमीवर झाला पाहिजे. हाताजवळचं लवकर कळतं, त्यामुळे भारताच्या पृष्ठभूमीवर विचार झाला पाहिजे. म्हणून आंबेडकरांनी ह्या सगळ्या इतिहासाचं चिंतन केलं, ह्या सगळ्या परिस्थितीचं चिंतन केलं आणि ज्या वेळेला संविधान लिहिलं, तर संविधानाची जी पहिली प्रत होती, ओरिजिनल प्रत, त्या प्रत्येक प्रतीवर जो संविधानाचा भाग होता, म्हणजे पहिला भाग जो होता त्याच्यात संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र, तर ह्याच्यावर मोहनजोदाडो जे आपल्याकडे होऊन गेलं त्याची एक प्रतिकृती ठेवली होती. का ठेवली होती? तर ते प्रतीक होतं की भारत हा काही नवीन झालेला देश नाही. भारत हा चिरपुरातन देश आहे.
ह्याचं प्रतीक म्हणून मोहनजोदाडो आणि संघ आणि त्यांची राज्यक्षेत्रे ह्याच्या म्हणजे पहिला भाग अनुच्छेद 1 ते 4 ह्याच्या पृष्ठावर मोहनजोदाडोचं चित्र होतं. मग पुढे अनुच्छेद 5 ते 11 मध्ये नागरिक कसा असावा, नागरिकता की नागरिक कसा असावा, तर त्या पृष्ठावर गुरुकुल जे भारतात वैदिक गुरुकुल झाले त्यांचं चित्र होतं. मग ते काय संभवतं, तर आपल्याकडे जी शिक्षण पद्धती होती ती शिक्षण पद्धती मनुष्य घडवणारी होती आणि मनुष्य निर्माणातनं राष्ट्र निर्माण होतं. त्यामुळे तशी गुरुकुल तसे नागरिक झाले पाहिजे, तसं शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून वैदिक गुरुकुलाचा फोटो त्याच्यावर होता. पुढे अनुक्रमांक 12 ते 35 मध्ये मौलिक अधिकार जे आहेत आपले त्याचा त्या सगळ्या ह्याच्यात तर त्याच्यावर कोणाचं चित्र आहे, तर प्रभू श्रीरामांचं चित्र आहे. मग ते काय दाखवतं, तर रामराज्य स्थापित व्हावं. मग कशाने स्थापित होईल, की आपण आपले मौलिक अधिकार आपण त्याचं जतन केलं पाहिजे, व्यवस्थित सांभाळले पाहिजे. त्याच्यातनं कायद्याचं राज्य म्हणजे रामराज्य दुसरं काही नाही. कायद्याचं राज्य ज्या दिवशी येईल त्या दिवशी रामराज्य ह्या देशात येणार, म्हणून रामांचं चित्र. म्हणून मग पुढे 36 ते 51 मध्ये राजनीती आणि निर्देशक तत्व असा जो अनुच्छेद आहे त्याच्यात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद दाखवला की एखाद्या वेळेला राजनेता जर अडला आणि त्याला कळत नसलं तर मार्गदर्शक प्रातिनिधिक स्वरूपात ती तत्व दाखवली. पुढे 52 ते 151 मध्ये संघ काय असावा त्याच्या अनुरूप गौतम बुद्धांचं चित्र दाखवलं की सिद्धार्थाच्या वैराग्यापासून तर गौतम बुद्धांच्या देशाटनाकडे म्हणजे हा जो प्रवास आहे तो तिथं दाखवला आहे. म्हणजे एकरूप होऊन आपण एकाग्र होऊन सगळं काम केलं पाहिजे संघाचं, तो संबोधणारा एक चित्र होतं. नंतर पुढे अनुच्छेद 152 ते 371 मध्ये राज्य कशी चालावी, कशी असावी यावर महावीरांचं जैन प्रसाराचं एक चित्र. पुढे कलम 238 वर राज्यरचना कशी असावी, तर मौर्य कालातलं एक चित्र त्याच्यावर दिलं आहे. कसं राज्य अपेक्षित आहे, तर सम्राट अशोकांना जसा भारत अपेक्षित होता तशी राज्यरचना आपल्याकडे अपेक्षित. पुढे अनुच्छेद 239 ते 242 वर जिथं संघराज्य आणि त्यांचे प्रशासन असं आहे त्याच्यावर कुबेराची छलांग दाखवली की कुबेराने संपत्तीसाठी जी छलांग घेतली का दाखवली की ह्याच्यानंतर तुम्ही प्रशासन चालवण्यासाठी जो काय आर्थिक निधी वापरणार तो समजून उमजून वापरावा, ह्याच्या संपन्नतेसाठी कुबेराचं ते चित्र तिथं दाखवलं. पुढे 243 वर पंचायत नगरपंचायतचा काही भाग आहे त्याच्यात त्यांनी विक्रमादित्याचं चित्र दाखवलं. विक्रमादित्याचं जसा न्याय देणारा राजा होता तसा लोकल स्तरावर सुद्धा न्याय हा पंचायतीने दिला पाहिजे आणि तो कसा दिला पाहिजे त्याचा आदर्श स्वरूप विक्रमादित्याचं. पुढे 245 263 वर संघ आणि राज्यसंबंध त्याच्यात अश्वमेध यज्ञ म्हणजे संघ म्हणजे कोण, तर युनियन आणि राज्य म्हणजे कोण, तर एक इकाई. आंबेडकरांनी फार छान म्हटलं होतं. आंबेडकर म्हटले की मी ह्याला इंडियन युनियन म्हटलंय, फेडरल सिस्टम म्हटलं नाही. त्यांना बऱ्याच वेळा सुचवलं होतं बऱ्याच नेत्यांनी की ही फेडरल सिस्टम आहे, पण फेडरलचा अर्थ असा होतो की एक राज्य म्हणजे एक युनिट. तर त्यांनी असं म्हटलं की एक देश हा एक युनिट आहे पूर्ण आणि हे राज्य त्यांची एक इकाई आहे. त्यामुळे हे इंडियन युनियन आहे, फेडरल युनिट नाही. त्यामुळे संघ आणि राज्यांमध्ये म्हणजे केंद्र राज्य सरकार असेल आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय कसा असला पाहिजे, तर अश्वमेध यज्ञासारखा असला पाहिजे. कसा, तर अश्वमेध यज्ञाचं चित्र आहे त्याच्यावर एक मोठा सम्राट जो अश्वमेध यज्ञातला घोडा घेऊन पळतो आणि बाकीचे राजे त्याला समर्पित भावाने त्याच्यासमोर नतमस्तक होतात. तसं समन्वय साधणारं चित्र म्हणून ते चित्र दिलं आहे. पुढे निर्वाचनचा जेव्हा भाग येतो त्यावेळेला त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंग यांचं चित्र दिलं आहे. म्हणजे आपला समाज आपण निवडताना कसं निवडावं, तर अशी माणसं निवडावी. एका याच्यावर अकबराचं चित्र दिलं आहे. ते काय संबोधतं, तर तो अनुच्छेद माझ्या मते ब्युरोक्रेसीचा आहे की अकबराने जसं म्हणजे नौकरशाही वर्गाने अकबराचा दरबार जसा स्थिर केला होता तसा आपलं राज्यसुद्धा नौकरशाही वर्ग स्थिर करू शकतो, म्हणून तो एक अनुच्छेद होता. तर हे भारतीय तत्व म्हणून संविधानाचे आहे. जरी त्याचा काही भाग त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्या गाईडलाईन जरी दुसरीकडच्या असल्या तरी त्याची मूळ तत्व स्वतंत्रता, समता, बंधुता, न्याय ही भारतातली, ही मूळ तत्व भारतात. आत्ता आपण काय करणं अपेक्षित आहे, तर आत्ता आपण फक्त ते आचरणात आणणं अपेक्षित आहे. मग कसं आचरणात आणणार, आता आपण सहज कुठेही गेलो तर कोणाचं आडनाव विचारलं की आडनावावरनं त्याची जात ठरवतो की कुठल्या जातीचं असतं, त्याच्यावरनं ठरवतं की याच्याशी बोलायचं की नाही बोलायचं, ह्याच्यासोबत बसायचं नाही बसायचं. कायद्याने समता आणता येते, समरसता आणता येत नाही.
मग समरसता कशी येणार? एक फार छान उदाहरण आहे, आत्ता पलीकडचं उदाहरण आहे. शंकरराव करात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्यावेळेला फक्त मराठवाडा विद्यापीठ होतं, त्याचे कुलगुरू होते. आणि कुलगुरू असताना ते कुलगुरूच्या भाषणात ते सांगत होते, त्यांचं अध्यक्षतेचं भाषण होतं, आणि त्यावेळेला ते सांगत होते की आमच्या लहानपणी आमच्या गावात फक्त एकच जण होता ज्याला वाचता लिहिता यायचं. आमचे वडील अशिक्षित, आमचं संपूर्ण गाव अशिक्षित होतं, एकच फक्त सर होते त्यांना वाचता यायचं लिहिता यायचं. त्यामुळे एक पत्र आलं होतं आणि माझे वडील ते पत्र घेऊन त्यांच्याकडे गेले. तर वडील पत्र घेऊन गेल्यानंतर त्या शिक्षकाच्या बाईने सांगितलं की आता तो पत्र घेऊन आला आहे, तर आधी एक काम करा, त्याच्याकडनं ती एक गाडी लाकडं आहे ते फोडून घ्या आणि मग त्याला ते पत्र वाचून दाखवा. मग ते म्हटले की अरे आता आला आहे तर आधी हे एक गाडी लाकडं फोडून दे, मग तुझं पत्र वाचून दाखव. त्या माणसाने एक गाडी लाकडं फोडली आणि नंतर मग ते पत्र वाचून दाखवलं. पत्रात लिहिलं होतं की तुझी बहीण मेली. म्हणजे आपली बहीण मेली हे समजून घेण्यासाठी सुद्धा त्या माणसाला एक गाडी लाकडं फोडावी लागली. आणि हे शंकरराव करात आपल्या अध्यक्षतेच्या भाषणात सांगत होते. त्यावेळेला ते म्हणाले की आज जर माझे वडील इथं असते आणि मला बघितलं असतं तर त्यांना किती आनंद झाला असता. सांगायचा उद्देश एवढा की अशी भीषण परिस्थिती आपल्याच जे ह्या संपूर्ण समाजात होती, तर कायद्याने समता आणता येऊ शकते, समरसता आणता येणार नाही. कशी आणता येणार नाही? एक उदाहरण आहे. वडील बाजारात जातात, घरी 3 मुलं आहेत. मग घरी 3 मुलं आहेत तर तिघांना खाऊ म्हणून 6 लाडू आणतात. मोठ्याला 2, मधल्याला 2, लहान्याला 2. आता मोठ्याचं काय 2 लाडूंमध्ये पोट भरलं नाही, लहान्याचं 2 नंबरचा जो होता त्याचं भरलं, आणि 3 नंबरचा जो होता त्याने 1 लाडू अर्धाच खाल्ला आणि बाकी 1.5 लाडूसोबत तो खेळत बसला. आईने ते बघितलं. आईने तो 1.5 लाडू त्यातला 1 लाडू मोठ्याला दिला, 2 नंबरला अर्धा लाडू दिला, आणि सगळ्यांचं पोट समान भरलं. मग वडिलांनी जी केली ती समानता, आईने जी केली ती समता. पण आईच्या मनात जो भाव आला तो समरसता. तर तो समरस भाव आपल्या मनात आधी आला पाहिजे. तो आला तर समता आपोआप स्थापन होणार. म्हणून मी म्हटलं की संविधानाची 75 वर्ष जरी झाली असली तरी आपलं मन जर त्या दिशेने वळत नसेल तर ते आपल्या जगण्यात येणारच नाही. त्यामुळे समाज मन, आपलं मन त्या दिशेने गेलं पाहिजे. नाहीतर संविधानाची 75 वर्ष सुरू आहे, इथून 2 पचकन रस्त्यावर पिचकारी मारायची, साधा नागरिक शिष्टाचार आहे, तो कधी पाळला नाही. मतदानाला लोक घराच्या बाहेर निघत नाही, जोपर्यंत पैशाचं पाकिट येत नाही तोपर्यंत लोक मतदानाला बाहेर निघत नाही. हा आपल्याला दिलेला संविधानाने अधिकार आहे, तो आपण पाळला पाहिजे, तो आपण बजावला पाहिजे. आणि एकंदरीत जी आता सगळी समाजमानाची स्थिती झाली आहे त्यात अनेक मुद्दे येतात. मग त्यात कुटुंबाचं प्रबोधन असेल, सामाजिक समरसता असेल, पर्यावरणाचं रक्षण असेल, अशा अनेक मुद्द्यांचं चिंतन आपल्याला करायचं, ते मुद्दे आचरणात आणायचे. कारण पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या वर्तनातनं ते संविधान दिसलं पाहिजे. नुसतं वाचून त्याचं अभिवाचन करून ते चालणार नाही. त्यामुळे आपल्या वर्तनात, आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या वेळेला आपण संविधान आणायला सुरुवात करू, त्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करू. ते आपण रोज करू अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. संविधानाचा अमृत महोत्सव या विषयावरती अतिशय सखोल असं मार्गदर्शन आदरणीय बच्छाव सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. संविधान निर्मितीची प्रक्रिया, त्याची पार्श्वभूमी आणि त्यातला आशय आणि त्यातून जे काही उद्दिष्ट संविधानकर्त्यांनी ठेवलेली आहेत, या सगळ्या बाजूंनी आदरणीय बच्छाव सरांनी अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं जे काही बसमध्ये चढण्याचं जे काही उदाहरण आहे ते म्हणजे भारताच्या संविधानाच्या स्वीकारल्यानंतर जी 75 वर्ष झाली त्या संविधानाची उपलब्धी काय, तर इथल्या मळक्या झळक्या माणसांना, इथल्या उपेक्षित आदिवासी, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांना, दीनदलितांना, दुबळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम, त्यांना शिक्षित करण्याचं काम, त्यांना बसमध्ये चढू देण्याचं काम, त्यांना शिक्षण घेऊ देण्याचं काम, त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगू देण्याचा जो काही हक्क आहे, अधिकार आहे, तो संविधानाने दिला. आणि म्हणून आपण सगळे माणसामध्ये आलेलो आहोत, असा एकूण भाव आदरणीय बच्छाव सरांच्या एकूण वक्तव्यामध्ये होता. मी कला व वाणिज्य महाविद्यालय येवला सन्माननीय प्राचार्य आणि
या कार्यक्रमाची सर्व संयोजन समिती यांच्या वतीनं त्यांच्या प्रती पुनश्च एकदा खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत आणि अशा प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे आणि आपण या ठिकाणी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचं या ठिकाणी वाचन करणार आहोत. सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं, ठीक आहे? क्या बात आहे. संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करायचं आहे आणि त्याच्या आधी राष्ट्रगीतासाठी सरांनी जी काय राष्ट्रीयत्वाची भावना विशद केलेली होती, ती राष्ट्रीयत्वाची भावना काय असतो, राष्ट्रधर्म काय असतो, तर हे या ठिकाणी प्रतिपादित झालेलं आहे. महाराष्ट्रगीतही सुरू आहे, त्यालाही राष्ट्रगीतासारखीच संहिता आहे, त्याच्यामुळं ते गीत होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. आता आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं अर्थात प्रास्ताविकेचं या ठिकाणी वाचन करणार आहोत. सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे, हात सर्वांनी समोर घ्यायचा आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यावं. यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप होईल. मी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी अध्यक्षीय समारोप करा. धन्यवाद सर. आज आपल्या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अंतर्गत भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत. या अनुषंगाने या 75 वर्षामध्ये संविधान स्वीकारल्यानंतर भारताची जी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि तत्सम जी प्रगती आहे किंवा आज एकूणच या देशामध्ये चाललेला जो कारभार आहे त्याविषयी अतिशय मौलिक माहिती देण्यासाठी आणि भारतीय संविधानाचं महत्त्व आणि त्याची अंमलबजावणी या सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचं काम आदरणीय आशुतोष बच्छाव सर यांनी केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कनिष्ठ वरिष्ठ विभागातील, त्याचबरोबर सर्व माझे लाडके विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सगळे विद्यार्थी उपस्थित आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मी या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत करेल, त्यांना धन्यवादही देईल. खरं तर मी असं म्हणेल की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे. हे भारताचं संविधान आहे. मी नक्की तुम्हाला नम्र निवेदन करेल की शासनाच्या वतीने, बार्टीच्या वतीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने अतिशय कमी मूल्यामध्ये, किमतीमध्ये हा ग्रंथ आपल्याला शासन उपलब्ध करून दिलं. पहिल्यांदा मी नक्कीच तुम्हाला आव्हान करेन की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे. हा ग्रंथ आपल्या जगण्याशी संबंधित आहे, आपल्या देशाशी संबंधित आहे आणि अखिल मानवजातीचा हा ग्रंथ आहे. आता सर ज्या पद्धतीने सरांनी विश्लेषण केलं त्या पद्धतीने 1935चा कायदा असेल, भारताचं स्वातंत्र्य असेल आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला आपण भारतीय संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950ला आपण या संविधानाप्रमाणे आपल्या या देशाचं प्रशासन सुरू केलं. आज आपल्याला एकूणच भारतीय संविधानामध्ये ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या या देशातील प्रत्येक नागरिकाने समजून घेतल्या पाहिजे. आता बघा तुम्ही की ज्यावेळेस आपण संविधान स्वीकारलं त्यावेळेस भारताची आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व्यवस्था आणि आज 2025मध्ये भारताची या सगळ्या अंगाने झालेली प्रगती हे आपण लक्षात घेतली पाहिजे. आज प्रत्येकाला न्याय कळतो, प्रत्येकाला समता कळते, प्रत्येकाला स्वातंत्र्य कळते, प्रत्येकाला बंधुता कळते. हे कळते या वाक्यापर्यंत सर्व ठीक आहे, परंतु सरांनी आज अतिशय महत्त्वाचा शब्द वापरलेला पाहिजे. या सगळ्या गोष्टीशी आपण समरस आहोत का? जेव्हा आपण खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीशी समरस होऊ तेव्हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चतुसूत्री एकदा आपण स्वीकारली की खऱ्या अर्थाने आपण संविधान स्वीकारलेलं आहे असा त्याचा अर्थ. आता या 75 वर्षामध्ये जेव्हा आपण लोकशाहीची प्रस्थापना केली
तेव्हा खरोखर आपल्याला मतदानाचा सगळ्यात मोठा अधिकार मिळाला. इतर देशांमध्ये असलेला नागरिकांना अधिकार आणि भारतामध्ये निवडणूक आयोगाने निर्धारित केलेलं वय आपण पूर्ण केलं की या देशातील प्रत्येक, मग तो स्त्री असेल, पुरुष असेल किंवा इतर जेंडरचा कोणी व्यक्ती असेल, या सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे. आणि या मतदानाच्या अधिकारामुळे या देशामधील लोकशाहीला आपण खऱ्या अर्थाने तिची अंमलबजावणी करतो आणि आपल्याला जे लोकप्रतिनिधी हवे असतात त्यांना आपण संसदेमध्ये, सभागृहामध्ये पाठवत असतो. आता बघा की या ग्रंथाने, म्हणजे ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, त्यांनी काय विचार केलेला आहे की या देशामध्ये लोकशाहीची स्थापना करत असताना, प्रस्थापना करत असताना या देशातील प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, त्याला समता मिळाली पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यामध्ये बंधुता प्रस्थापित झाली पाहिजे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता बघा, सगळ्या गोष्टी कायद्याने होत नाही, नियमाने होत नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये एक विचाराची धारणा तयार करावी लागते. आणि मला वाटतं ही धारणा तयार करण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे. आपण माणूस आहोत आणि माणसाला माणूस म्हणून वागण्याची ताकद आपल्याला संविधानामुळे मिळालेली आहे. आणि मग आपण काय करतो की या देशामध्ये एवढे राज्य असताना, जवळजवळ 140 कोटी जनता असताना एका नियमामध्ये सगळ्यांना बांधलेला आहे आणि तो नियम या संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आता बघा, एकदम साध्या साध्या गोष्टी सांगता येतील की मला महाविद्यालय चालवत असताना राज्य शासनाचे नियम असतील, केंद्र शासनाचे नियम असतील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नियम असतील, UGCचे नियम असतील किंवा आपल्या संस्थेचे नियम असतील आणि काही नियम आपल्या महाविद्यालयाने तयार केलेले नियम असतील. या सगळ्यांची अंमलबजावणी आपल्याला करावी लागते. म्हणजे आपण एक महाविद्यालय चालवत असताना आपल्याला किती नियमांमध्ये चालवावं लागतं आणि ह्या तर आपल्याला देश चालवायचा आहे. आणि देश चालवत असताना त्या देशासाठी एक घटना असणं आवश्यक आहे. आणि संविधान ही जी घटना आपण स्वीकारलेली आहे ती अतिशय लवचिक आहे. कारण आपण वेळ प्रसंगी अनेक वेळेस तिच्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहे. कारण काळानुसार बदल होत असतात. म्हणजे 1950मध्ये भारतीय लोकांची मानसिकता आणि 2025मध्ये भारतीय लोकांची मानसिकता याच्यामध्ये बदल झालेला आहे. आज शिक्षण सार्वत्रिक झालेलं आहे. प्रत्येकाला सगळे स्वतःचे अधिकार कळतात, आहे की नाही? प्रत्येकाला अधिकार कळतात, प्रत्येकाला कर्तव्यसुद्धा कळाले पाहिजे. म्हणजे मला एक वाक्य मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपण देशासाठी काय करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आहे का नाही? देश आपल्यासाठी काय करतो आपण याच्यावरती जास्त फोकस करतो, पण आपण देशासाठी काय करतो याचा जर मला वाटतं प्रत्येकाने विचार केला तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या संविधानाच्या प्रमाणे आपल्या देशाविषयी विचार करतो असं मला वाटतं. आता याच्यामध्ये खूप आपल्याला गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहे. सगळ्या परिशिष्टांमधून आपल्याला हक्क दिलेले आहे, न्याय दिलेला आहे, अधिकार दिलेले आहेत, कर्तव्य दिलेले आहेत. या सगळ्यांचं आत्मभान आपल्यामध्ये आलं पाहिजे. आता 75 वर्षामध्ये आपण बघतो आहोत अनेक देशांमध्ये लोकशाहीचे कसे धिंडवडे मिरवले जातात हे आपण बघतो आहोत. पण भारतीय संविधान काही विशिष्ट तत्वांनी बांधलेलं आहे. कारण इथे या देशातला जो नागरिक आहे, जो मतदार आहे, तो राजा आहे का नाही? आणि हा मतदार राजा या लोकांना प्रतिनिधी म्हणून पाठवतो आहोत. मग त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे पक्ष आहे, त्यानंतर विरोधी पक्ष आहे, संसदेमध्ये चाललेलं कामकाज आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत. ते शैक्षणिक संस्था असतील, अजूनही वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील. या सगळ्या संस्थांमधून आपल्या सगळ्यांना न्याय मिळावा, संविधानाप्रमाणे आपल्याला जगता यावं, संविधानाप्रमाणे आपल्याला वागता यावं, हा त्यातला सगळ्यात गाभाभूत अशा प्रकारचा घटक आहे. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात घ्या की आज सगळ्यात तरुणांचा मोठा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे संविधान आपण
आपण आपल्यासाठी स्वीकारलेलं आहे. लक्षात घ्या, शेवटचं वाक्य प्रास्ताविकेचं तुम्ही लक्षात घ्या की हे आपण आपल्यासाठी स्वीकारलेलं आहे. म्हणून आपण, तुम्ही, आम्ही, मी व्यासपीठावरती बसलेले आपण सर्वजण या देशाचे मालक आहोत. एक जण मालक नाही आहे या देशाचा. आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि आपण लोकांसाठी राज्य स्थापन केलेलं आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न काय आहे, त्याच्या समस्या काय आहे, त्याचे अधिकार काय आहे, त्याचे कर्तव्य काय आहे, त्याचे जाणीवा काय आहे, ते माणूस म्हणून काय आहे, या सगळ्यांचं शिक्षण आपल्याला कुठे मिळेल तर या भारताच्या संविधानामध्ये. आणि म्हणून या संविधानाचे 75 वर्ष आपण साजरा करत असताना आपण नेहमी असा विचार केला पाहिजे की मी जे काम करतो, मी जे कष्ट उपासतो, मी जो विचार करतो तो माझ्या देशासाठी मी हा विचार करतो आहे. हे काम मी माझ्या देशासाठी करतो आहे. आज चांगल्या विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेणं हे राष्ट्राची गरज आहे. शिक्षकाने चांगलं शिकवणं ही राष्ट्राची गरज आहे का नाही? मी चांगलं प्रशासन चालवणं ही राष्ट्राची गरज आहे. आपल्याला या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला एक भूमिका पार पाडावी लागते. म्हणजे कोणी शिक्षक असेल तर तो शिक्षकाची भूमिका पार पाडतो, व्यापारी असेल तर तो व्यापाऱ्याची भूमिका पार पाडतो. प्रत्येकजण त्याने त्याची भूमिका जर अतिशय चांगली निर्व्याजपणे, हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. आपण प्रत्येक गोष्टीचं व्याज घ्यायचं नाही, निर्व्याजपणे. आई जशी मुलावरती निर्व्याज प्रेम करते तसं आपण निर्व्याजपणे हे सगळे कष्ट घेऊया. तेव्हा आपलं राष्ट्र बलिदान, या राष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचं नेहमी आपण डोळ्यापुढे प्रतिमा ठेवली पाहिजे. कारण त्यांच्या बलिदानामधनं हे राष्ट्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे या राष्ट्रासाठी तो सैनिक दिवसरात्र लढतो आहे, या राष्ट्रासाठी शिक्षक प्रयत्न करतो आहे, या राष्ट्रासाठी समाजातील सगळे प्रयत्न करत आहे. म्हणून हे 75 वर्ष साजरं करत असताना आपण आपल्या देशासाठी काय करणार आहोत याचा नेहमी विचार केला पाहिजे आणि आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूप चांगलं काम करावं अशा प्रकारची सदिच्छा मी इथे व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आदरणीय बच्छाव सर इथे उपस्थित झाले, त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कैलास चौधरी सर, त्याचबरोबर प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम, त्याचबरोबर गणेश जावळे सर यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि थोड्याच कालावधीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं. याचा मला खूप अभिमान वाटतो, मला खूप आनंदही या गोष्टीचा झालेला आहे. आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते माझे सगळे विद्यार्थी या भारतीय संविधानाचा अतिशय मर्मग्राही अशा प्रकारे अभ्यास करतील आणि आपलं जीवन सुखी बनवतील अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. आपलं राष्ट्र हे तरुणांचं राष्ट्र आहे आणि तरुण जेव्हा या राष्ट्रासाठी अधिक चांगलं योगदान देतील तेव्हा भारत हा महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास मलाही आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पहाटे सकाळी 8:30 वाजल्यापासून साधारणपणे तुम्ही या ठिकाणी आहात. कार्यक्रम सुरू होण्यासाठी किंवा या सगळ्या प्रक्रियेसाठी आपल्याला उशीर झाला याची आम्हाला जाणीव आहे. सुट्ट्या असतानाही खास करून तुम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल एक विद्यार्थी आणि आम्ही तुमचे शिक्षक या नात्याने आम्हाला तुमचा अभिमान देखील आहे. तेव्हा या कार्यक्रमाचा औपचारिक भाग, या कार्यक्रमाचा शेवट अर्थात आभाराचा भार मी आदरणीय प्राध्यापक आमचे मार्गदर्शक कैलास चौधरी सर यांच्या खांद्यावरती सोपवतो. आदरणीय सरांनी या कार्यक्रमाची ही औपचारिकता सांभाळावी. धन्यवाद सर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ पुणे विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था, कला व वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमासाठी विद्यापीठाने नेमलेले प्रमुख अतिथी आदरणीय बच्छाव सर या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ आपल्या ह्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खर्च केला. त्याबद्दल त्याचबरोबर त्यांनी आपण काय कसं जगावं, आम्ही जगलो, भविष्यामध्ये आपल्यालाही जगायचं आहे, म्हणून
आज संविधान दिनानिमित्त आपण जे काही व्याख्यान आयोजित केलेलं होतं, मला असं वाटतं तुम्ही सर्व त्या सरांचं व्याख्यानाचं बोध घेणार आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणार. सर हे प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजनेचेच विद्यार्थी आहेत, स्वयंसेवक आहेत. हे समाजामध्ये विनामूल्य कामही करतात आणि अशाच चांगल्या लोकांची समाजाला गरज आहे. मला असं वाटतं आजचं व्याख्यान त्यांच्यासाठी खूप प्रभावी झालं. म्हणून मी संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने आपले खूप खूप मनपूर्वक आभार मानतो, आपला ऋणी आहे. त्याचप्रमाणे हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम प्राचार्यांशिवाय कार्यक्रमाचं आयोजन होत नाही. सरांनी परवानगी दिली आणि आपल्या महाविद्यालयामध्ये सुट्टी असतानाही सरांनी सांगितलं, सर आपले सर्व प्राध्यापक विद्यार्थी 100% उपस्थित राहतील. हा सरांचा विश्वास होता. म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सरांचं जे काही मोलाचं मार्गदर्शन, सर सतत प्रयत्न करत असतात की आपल्या विद्यार्थ्यांना आमच्यापेक्षा कोणीतरी चांगलं एखाद्या विषयावर व्याख्यान द्यावं, तो विषय समजून सांगावं, म्हणून ह्या व्याख्यानांचं आयोजन केलेलं असतं. म्हणून मी सरांचं संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने, त्याचप्रमाणे NSS विभागाच्या वतीने सरांचं मनपूर्वक आभार मानतो. सोनवणे सर सकाळपासून आपल्याला मदत करतायत. ते कनिष्ठ विभागाचे प्रमुख असूनही आपल्या वरिष्ठ विभागाचा हा कार्यक्रम असताना सरांनी आपला बहुमूल्य वेळ दिला. तर मी वैभव सोनवणे सर यांचंही मनपूर्वक विभागाच्या वतीने आभार मानतो. ज्यांनी चांगला परिचय करून दिला ते डॉक्टर गणेश जावळे सर, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी प्रास्ताविक केलं. शिंदे मॅडम त्या NSS विभागाच्याच कार्यरत आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली ते सूत्रसंचालक मराठी विभागाचे प्राध्यापक रामप्रसाद वाव्हळ सर, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. माझे सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक सुट्टी असताना सुद्धा आपला खूप बहुमूल्य वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च केला, त्याबद्दल माझा विभाग, माझे महाविद्यालय, माझी संस्था आपलं सदैव ऋणी राहील. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता ते एवढ्या बहुसंख्येने येतील असं प्राचार्यांना मलाही वाटत नव्हतं. तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्या सर्व माझ्या स्वयंसेवकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी जे काही आपलं नॉन टीचिंगचा स्टाफ आहे तो सदैव मदत करत असतो. ते जाधव मामा असो किंवा सोमा मामा असो किंवा शेख असो किंवा परदेशी मामा असो, या सर्वांचं मी परत माझ्या NSS विभागातर्फे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या महाविद्यालयाचे कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख अजिंक्य पाटील सर, कोणताही तांत्रिक गोष्टीचं ज्या ठिकाणी गरज असते, मग तो कोणताही कार्यक्रम असो, त्या ठिकाणी जे मदत करतात ते अजिंक्य पाटील सर, त्यांचंही मी माझ्या विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांना एक सूचना करायची आहेत की आज जो काही आपला हा कार्यक्रम झालेला आहे, हा कार्यक्रम आपल्याला ऑनलाईन गुगलवर आपण उपस्थित होतो, त्यासाठी तो एक आपला गुगलचा एक हे आहे, कोड आहे, त्या कोडवर आपली प्रेझेंटी सर्वांनी लावायची आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी तेवढं झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल. आणि सर्वांना एक सूचना आहे, त्या अगोदर आलेल्या पाहुण्यांबरोबर आपल्या गेटवर एक फोटो सेशनचा कार्यक्रम असेल, तर आपण शांततेत त्या ठिकाणी अगोदर पाहुणे जातील, त्यानंतर आपण सर्वांनी जायचं. इंग्रजी विभागाचे प्राध्यापक करंजकर सर, सॉरी, आपलंही मनपूर्वक आभार.